रिपब्लिकन सेनेचा संताप. नराधमाला भर चौकात फाशी द्या. अहिल्यानगर, श्रीरामपूर. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करत रिपब्लिकन सेनेच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जाहीर निवेदन देण्यात आले. या घटनेत आरोपी भीमराव कांबळे याने नातेवाईकांच्या घरी आलेल्या चिमुरडीला गायीचे वासरू दाखवण्याचा बहाणा करून तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्दयी हत्या केली. या क्रूर घटनेमुळे समाजमनात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर अहिल्यानगर, श्रीरामपूर येथील पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना निवेदन सादर करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. अशा नराधमांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करून अशा गुन्हेगारांना धडा शिकवावा, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. या निषेध आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे उत्तर जिल्हा अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन, शिवाभाऊ साठे, नवनाथ गोडेकर, प्रवीणभाऊ साळवे, बाबाभाई काळे, राजूभाऊ गायकवाड, सुरेश पवार, रवी पारखे, दर्शनाताई काळे, आरतीताई जाधव, सना पठाण, शीतलताई सोरणे, दादासाहेब बनकर, भाई रजपूत, अलका शिलार, आरिफ शेख यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वसामान्य जनतेची भावना व्यक्त होत आहे. राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, श्रीरामपूर. आज 4 वर्षाच्या मुलीला अत्याचार केलाय आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे आणि 5 वर्ष 10 वर्ष जेल हे थोडक्यात गोष्टी आहे. त्यांनी घाबरत नाही म्हणून आमचं निवेदन आहे की त्या नराधमाला भीमराव कांबळे यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. पोलीस शासनाला निवेदन द्यायला आलेलो आहे इथं की आज हे 4 ते 5 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होते. आज इथं महिला सुरक्षित नाही आहे. आमच्या महिला सुरक्षित राहण्याचा याचा आम्हाला पोलीस प्रशासनाकडून काहीतरी पुरावा पाहिजे आणि आशा भीमराव कांबळे यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे हे आमच्या महिलांकडून रिपब्लिकन सेना महिला आघाडीकडून निवेदन देतोय. माणूस आहे ह्या व्यक्तीने जी 4 वर्षाच्या चिमुरडीवर जो अत्याचार केला तो भारताला लाजवण्याचा सारखा आहे. ह्याची दखल पूर्ण मुख्यमंत्र्यांनी किंवा जिल्हा प्रशासनाने घ्यावी ही विनंती. याबद्दल पुढील चरणदादा त्रिभुवन हे बोलतील. तुम्ही आज पोलीस स्टेशनला कोणत्या संदर्भात निवेदन दिले व तुमचे काय मागणे आहे? आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय नितीनजी देशमुख साहेब यांना मी आमच्या पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यासाठी सर्व महिला आणि पुरुष कार्यकर्ते या ठिकाणी आलो आहोत. पुणे जिल्ह्यातील भोर तालुका या ठिकाणी भीमराव कांबळे नावाचा नराधम अतिशय नालायक तिने एका चिमुरडीवरती बलात्कार केला. तो बलात्कार करून थांबला नाही तर त्या मुलीला दगडाने ठेचून त्यांनी त्या मुलीची हत्या केली आणि म्हणून आमची मागणी आहे. आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने इथं निवेदन दिलं तर अशा हरामखोराला या समाजामध्ये जगण्याचा कुठलाही अधिकार नाही. एक तर आमची प्रामुख्याने मागणी आहे पोलिसांनी त्या भडव्याचा इनकाउंटर करावा, नाहीतर त्याला फाशीची शिक्षा द्यावी. ह्या मागणीसाठी आम्ही रिपब्लिकन सेनेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलो आहोत आणि आम्ही साहेबांना निवेदन दिलं आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला फाशीच झाली पाहिजे आणि जर नाही फाशी करता आली तर त्याला पोलिसांनी त्याचं एन्काउंटर करावं अशी आमची मागणी आहे. शिक्षा आरोपीला फाशीची शिक्षा. नराधम भीमराव कांबळेचा एन्काउंटर पोलिसांनी, भीमराव कांबळेचा पोलिसांनी एन्काउंटर. आरोपीला फाशीची शिक्षा. चिमुरडीला न्याय, चिमुरडीला न्याय.